नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र स्वतंत्र झाला। पण आज महाराष्ट्रामध्ये असलेले उद्योग गुजरातला पळवण्याचे प्रयत्न जे आहेत ते ह्या देशामध्ये सुरू आहेत। इकडचं अनेक उद्योगधंदे जे आहेत ते गुजरातला पळवण्याचं काम चालू आहे। आज महाराष्ट्र जो आहे इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये खाली येत चाललेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र अस्थिर करण्याचा कार्यक्रम देशामध्ये जे आहे ते मोदी आणि अमित शहा करत आहेत। महाराष्ट्राच्या जनतेने हा सावधगिरीचा इशारा जो आहे तो ओळखायची गरज आहे। येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्याची आपण स्वप्न बघायची आहेत। आज महाराष्ट्र जो आहे तो हळूहळू जो आहे तो खाली घसरत चाललेला आहे आणि इकडच्या 3 रिक्षाचं असलेलं सरकार त्याला काय पडलेलं नाहीये। मोदी यांनी इकडे शिवसेना पक्ष फोडला, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि असं या पक्ष फोडांचे कारस्थानं करणारी जी लोक आहेत ती आज या राज्यामध्ये बेखौफ फिरत आहेत। ही अतिशय दुर्घटना आहे, अतिशय वाईट घटना आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला खाली करण्याचं खाली दाखवण्याचं जे काम आहे ते या मोदी आणि अमित शहा सरकारने केलेलं आहे। वरती महाराष्ट्र हा कदापि त्याला माफ करणार नाही। येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने अगदी ज्याला म्हणतात डोळ्यात तेल घालून इकडच्या लोकांनी आपल्या महाराष्ट्राच्या भूमीचं रक्षण केलं पाहिजे। ठिकठिकाणी आज आपण बघतोय गुजराती विरुद्ध महाराष्ट्र असा हा जो वाद चालू आहे, हा वाद जो आहे या देशाला या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार नाही। का जो आहे तो मटण मच्छी खातो आणि म्हणून त्याला जे आहे ते फ्लॅट देत नाहीत। ही कुठली महाराष्ट्रामध्ये आली आहे नवीन परंपरा आणि या नवीन परंपरेला देखील इकडची महाराष्ट्रातली जनता जी आहे ती नक्कीच उत्तर देईल याची मला पूर्णपणे आशा आहे। या देशाला कामगारांनी समृद्ध केलेलं आहे, या राज्याला कामगारांनी समृद्ध केलेलं आहे, शेतकऱ्यांनी समृद्ध केलेलं आहे। पण आज आपण बघतोय कामगार आणि शेतकरी हे जे 2 महत्त्वाचे जे पाय आहेत त्या पायाला कमजोर करण्याचं कारस्थान देशातल्या केंद्र सरकारने आणि महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे। आजचा हिंदूमध्ये रिपोर्ट आहे, या रिपोर्टमध्ये महाराष्ट्र देशाच्या संसदेमध्ये बंडारू दत्तात्रय म्हणून श्रममंत्री होते, त्यांनी 1 कोटी 73 लाख जी बॉन्डेड लेबर नावाची एक इकोसिस्टीम जी आहे ती या देशामध्ये विकसित झालेली आहे। त्यांना त्या बॉन्डेड लेबरला बाहेर काढण्याचा त्या लोकांनी संकल्प केला होता। 1,73 लाख रुपये या मजुरांचं जीवन जे आहे ते नरक करून ठेवलेलं आहे। या व्यवस्थेमध्ये लोकसभेमध्ये सांगितलेली आहे 1,73 लाख 2016 साली, त्यापैकी फक्त 13,000 मजूर जे आहेत त्यांना मुक्त करण्यात आलेलं आहे, त्यांना जे आहे ते सोडवण्यात आलेलं आहे, त्यांचं रिहॅबिलिटेशन करायला सांगितलेलं आहे। श्रममंत्र्यांनी सांगितलं होतं की 2030 पर्यंत आम्ही संकल्प करतोय की या सर्वांना ज्या आहे त्या कचाट्यातून बाहेर काढेल, पण अजूनपर्यंत त्या केंद्र सरकारला अजूनपर्यंत ते जमलेलं नाहीये। ही अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे। आपल्या आजूबाजूला जर समजा आपण बघत असू तर लहान मुलं जी आहेत ती देखील बॉन्डेड लेबर झालेली आहेत, त्यांचं भविष्य जे आहे ते अंधारात चालू आहे। या अंधारमय जगतामध्ये आपण इकडे मानव्य विकसित करायचं आहे का आपल्याला गुलामी विकसित करायची आहे? याचसाठी आपण आपलं स्वातंत्र्य घेतलं होतं का? याचसाठी महाराष्ट्राची निर्मिती झाली होती का? बंधूंनो आणि भगिनींनो अजिबात नाही आहे। तर या दृष्टिकोनातून आपल्याला सुजलाम महाराष्ट्र बनवायचा आहे। आजच आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या दिवसाचं जे गीत आहे त्याला जी आहे ती राजमान्यता मिळालेली आहे। कणखर देशा समृद्ध देशा महाराष्ट्र देशा, ही जी महाराष्ट्र देशाची जी कवना आहे ती राजा बडे म्हणून जे गीतकार होते त्यांनी ह्या गीताची मान्यता दिलेली होती। आज लोकसत्तेमध्ये देखील त्याचा लेख आहे, पण त्याच्यातल्या काही ओळी ज्या आहेत त्या लोकांनी गायब केलेल्या आहेत। ह्या बाबतीत देखील काही लोकांनी त्याच्यावर टिप्पणी केलेली आहे। बंधूंनो आणि भगिनींनो, आज हा महाराष्ट्र दिवस, कामगार दिवस आपण इथे येऊन मीरा रोडच्या भूमीवर साजरा करत आहोत। त्याबद्दल तुम्हाला मी क्रांतिकारी अभिवादन करतो। माझे 2 शब्द संपवतो। इन्कलाब जिंदाबाद।